हाय स्टुडंट्स, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्सचं थर्ड चॅप्टर ज्याचं नाव आहे डिमांड फंक्शन याला आपण स्टार्ट केलेलं आहे. व त्याचं इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन्स ऑफ डिमांड हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, तो म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. ओके, त्यामधला पहिला पॉईंट आहे प्राईस ऑफ कमोडिटी. त्यामध्ये बघा, प्राईस अफेक्ट डिमांड फॉर द कमोडिटी. There is an interest relationship between price and demand. When price of commodity rise, its demand falls and vice versa. म्हणजे यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, प्राईस ऑफ कमोडिटी म्हणजे वस्तूंची किंमत, मीन्स प्राईस ऑफ कमोडिटी. ओके, मग किंमत आणि वस्तू यांच्यातील मागणीवर म्हणजे किंमत, प्राईस अँड डिमांडचा प्राईज अँड वस्तू जी असते त्याचा डिमांडवर इफेक्ट होतो आणि प्राईज अँड डिमांड यांच्यात इंटर रिलेशनशिप हे असतं. जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा त्यातील डिमांड ही खाली होते. हे आपल्याला माहितीच आहे की डिमांड कमी होते. मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीची प्राईस कमी लेवलला असते, एखाद्या प्रोडक्टची प्राईस कमी असते, तेव्हा कस्टमर्सकडनं त्या वस्तूसाठी, त्या प्रोडक्टसाठी जास्त डिमांड असते. पण जेव्हा तीच वस्तू, तेच प्रोडक्टची डिमांड म्हणजे जेव्हा किंमत हाय होते तेव्हा त्याची डिमांड जी असते ती आपोआपच कमी होत जाते. म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत कमी तेव्हा डिमांड जास्त, आणि वस्तूची किंमत जास्त तेव्हा डिमांड कमी. हे मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स हे चालूच असतं. ओके, आता आपण सेकंड पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे प्राईस ऑफ रिलेटेड कमोडिटीज. ओके, त्यामध्ये बघा, related commodities can be classified as substitutes or complementary commodities. The price of substitutes and for the goods are directly related. For example, tea and coffee are substitutes. If the price of coffee rises, the demand for tea will increase. Price of the complement and demand for the other goods are inversely related. म्हणजेच प्राईस ऑफ रिलेटेड कमोडिटीज म्हणजे संबंधित वस्तूंची किंमत, मीन्स प्राईज ऑफ रिलेटेड कमोडिटीज. मग त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की संबंधित वस्तूचे पर्याय किंवा पूरक वस्तू म्हणजे रिलेटेड वस्तूंचे ऑप्शन्स किंवा त्या वस्तूशी कंपेअर करणारी जर दुसरी वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर डिमांडवर त्याचा इफेक्ट होतो. तसंच क्लासिफिकेशन केलं जातं, दोन्हीमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं जे एकमेकांना पूरक म्हणजे एकमेकांना, इन शॉर्टमध्ये एकमेकांना कॉम्पिटिटर्स जे दोन प्रोडक्ट्स किंवा दोन वस्तू असतात त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन हे केलं जातं. त्याचप्रमाणे प्राईस ऑफ सबस्टिट्यूटचा वस्तूंसोबत डायरेक्ट संबंध असतो. फॉर एक्झाम्पल, टी अँड कॉफी, चहा आणि कॉफी, मग टी अँड कॉफी आर सबस्टिट्यूट्स. तसंच टीची डिमांड इन्क्रीज होते, इतर वस्तूंची पूरक किंमत आणि मागणी यांचा एकमेकांशी संबंध हा असतो, डायरेक्टली एकमेकांशी रिलेशन हे असतं. ओके, नंतर थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे इन्कम. त्यामध्ये बघा, इन्कम अफेक्ट द डिमांड फॉर अ कमोडिटी. डिमांड फॉर अ कमोडिटी इज डायरेक्टली रिलेटेड टू इन्कम ऑफ द कन्झ्युमर्स. विथ द राईज इन इन्कम द डिमांड ऑल्सो इन्क्रीज अँड वाईस वर्षा. म्हणजेच उत्पन्न, इन्कम मीन्स वॉट, उत्पन्न. म्हणजेच उत्पन्नाचा हा वस्तूंच्या मागणीवर परिणाम होतो. ओके, म्हणजे इन्कम जे असतं त्याचा डिमांडवर इफेक्ट हा होतोच. प्रोडक्टची डिमांड म्हणजे प्रोडक्टची जी डिमांड असते त्याचा डायरेक्ट संबंध हा कन्झ्युमर्ससोबत असतो. तर तसंच इन्कमपेक्षा डिमांड ही वाढत जाते. जेव्हा कन्झ्युमर्ससोबत ह्या गोष्टीचा संबंध येतो तेव्हा इन्कमपेक्षा जास्त डिमांड जी असते ही वाढत जाते, डिमांडमध्ये वाढ ही होत जाते. ओके, मग ह्याचा डायरेक्ट संबंध हा इन्कमबरोबर सुद्धा आहे. म्हणजेच डिमांडचा, मागणीचा संबंध हा उत्पन्नासोबतसुद्धा असतो. मागणी इज ऑल्सो रिलेट टू इन्कम. ओके, त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट बघा, टेस्ट, हॅबिट्स अँड प्रिफरन्सेस. त्यामध्ये बघा, demands for many goods depends on the person's taste, habits and preferences. Changes in taste, habits and preferences etc. affect the demand for a commodity. Demand for several products like ice cream, chocolates, bhepuri etc. depends on an individual taste.
चव, सवयी आणि प्राधान्य म्हणजेच टेस्ट, हॅबिट्स अँड प्रिफरन्सेस. मग यामध्ये बऱ्याच वस्तूंची मागणी ही व्यक्तीची म्हणजे बऱ्याच प्रोडक्ट्सची डिमांड ही त्या पर्सनची टेस्ट, हॅबिट्स अँड प्रिफरन्सेसवर डिपेंड असते. आणि जे आपले टेस्ट किंवा जे आपले हॅबिट्स आहेत ह्यामध्ये रेग्युलरली सतत चेंजेस होत असतात. फॉर एक्झाम्पल, जर आज मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे किंवा आज मला चायनीज खायची इच्छा झाली, म्हणजे मला उद्या पण चायनीज खायची इच्छा असेल का? नाही. उद्या माझी चव, माझी टेस्ट काहीतरी दुसरी असणार आहे. उद्या मला चॉकलेट खायची इच्छा होईल. सो माणसाचे जे हॅबिट्स किंवा माणसाचे जे टेस्ट असतात ह्यामध्ये रेग्युलरली चेंजेस होत असतात. त्यामध्ये पण त्याने एक्झाम्पल दिलं आहे बघा, आईस्क्रीम दिलं आहे, चॉकलेट, भेळपुरी, हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ह्याची डिमांड ही इंडिव्हिज्युअली टेस्टवर डिपेंड असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या, त्या पर्सनच्या टेस्टवर ह्या डिमांड्स इफेक्ट करतात किंवा त्याच्यावर ह्या डिमांड्स पूर्णपणे डिपेंड असतात. ओके. त्यानंतर 5th नंबरचा पॉईंट बघा, साईज ऑफ पॉप्युलेशन. त्यामध्ये बघा, चेंजेस इन द साईज अँड कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन अफेक्ट डिमांड. When population increase, demand also increase and vice versa. If birth rate increase, more demand for baby food, baby products and so on. साईज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे काय? लोकसंख्येचा आकार. मीन्स व्हॉट? साईज ऑफ पॉप्युलेशन. ओके. सो ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की साईज अँड कंपोजिशनचा डिमांडच्या चेंजेसवर म्हणजे डिमांडच्या बदलांची जे काही म्हणजे चेंजेस जे काही असतात त्याच्यावर त्याचा डिमांडचा इफेक्ट हा होतो. जेव्हा लोकसंख्येत वाढ होते तेव्हा आपोआपच डिमांडमध्ये पण वाढ होते. कशी होते? जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा जी लोकं, आता आपला भारतच म्हणत होता, भारताची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे, कमी व्हायचं काय नाव घेत नाही आहे. मग जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा प्रत्येक लोकांच्या टेस्ट, हॅबिट्स, प्रिफरन्सेस, जो आपण आधीचा पॉईंट बघितला त्यामध्ये वाढ होते. प्रत्येकाच्या चेंजेस, प्रत्येकाच्या हॅबिट्स ह्या डिफरंट असतात. मग त्यानुसार मार्केटमध्ये त्या लोकांची डिमांड असते. म्हणजे जेव्हा लोकसंख्या वाढते, जेव्हा लोकसंख्येमध्ये वाढ होते तेव्हा आपोआपच डिमांडमध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजेच लोकसंख्या हा सुद्धा डिमांडवर परिणाम करणारा एक पॉईंट, म्हणजे त्यावर अफेक्ट करणारा एक पॉईंट आहे. ओके. तसंच बेबी बर्थ, जेव्हा जन्माचं प्रमाण वाढत जातं, बर्थचं प्रमाण वाढत जातं तेव्हा आपोआपच डिमांड वाढत जाते. बिकॉज आता एखाद नवीन मूल जन्माला आलं की त्या बेबीशी रिलेटेड बेबी फूड किंवा बेबी प्रोडक्ट्स, बेबी ऑइल, ह्या ज्या काही प्रोडक्ट्स आहेत ह्यांच्यासाठी मार्केटमध्ये डिमांड ही वाढत जाते. ओके. म्हणजेच लोकसंख्या परत जन्ममृत्यू जे काही आहे ह्याचासुद्धा डिमांडवर परिणाम होतो. ह्यासुद्धा डिमांडशी रिलेटेड फॅक्टर्स आहेत. ओके. आता 6 नंबरचा पॉईंट बघा, ॲडव्हर्टाइजमेंट. ते तर तुम्हाला माहिती आहे, ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स व्हॉट? जाहिरात मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट अफेक्ट द डिमांड. अ कंटिन्युअस ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ combine will attract the consumers and increase the demand for such goods. म्हणजेच काय? ॲडव्हर्टाईज म्हणजे काय? तर जाहिरात. आपण बघतो टी व्हीवर किंवा न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर्स, जिकडे तिकडे ॲडव्हर्टाईज चालू असतात. प्रत्येक कंपनी हे आपल्या प्रोडक्टचं जास्तीत जास्त मार्केटिंग कसं होईल, आपला प्रोडक्ट पब्लिककडे जास्तीत जास्त कशा पद्धतीने पोचेल यासाठी डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंटचे जे ऑप्शन्स आहेत त्या थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो. मग ते टी व्हीतून असेल, न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर्स किंवा बॅनर लावले जातात. ह्या थ्रू प्रत्येक कंपनी आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट ही करत असते. ओके. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा सुद्धा इफेक्ट हा डिमांडवर होत असतो. आणि कंपनीजची सततची ज्या काही जाहिराती असतात, कंपनी जेव्हा रेग्युलरली एखादी ॲडव्हर्टाईज प्ले करतं किंवा एखादी ॲडव्हर्टाईज जेव्हा आपण सतत बघतो, मग ती टी व्हीवर असो, बॅनरला असो, तेव्हा त्या प्रोडक्टकडे आपण ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतो. आपल्याला अट्रॅक्शन निर्माण होतं त्या प्रोडक्टबद्दल. अरे हा प्रोडक्ट बाबा ह्या बॅनरवर मी बघितला, टी व्हीवर मी बघितला, म्हणजे नक्कीच ह्या प्रोडक्टमध्ये काहीतरी आहे किंवा नक्कीच हा प्रोडक्ट स्पेशल आहे असं होतं. आणि आपण त्या वस्तूकडे, त्या प्रोडक्टकडे आपोआपच अट्रॅक्शन आपलं जे असतं ते वाढत जातं. ओके. सो ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा डिमांडवर परिणाम करणारा एक इम्पॉर्टंट घटक, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ओके.
सो ॲडव्हर्टाइजमेंट इज ऑल्सो रिलेट टू डिमांड. नंतर 7 बघा, कन्झ्युमर्स एक्सपेक्टेशन्स. त्यामध्ये बघा, अ कन्झ्युमर्स एक्सपेक्टेशन्स अबाउट द फ्युचर चेंजेस इन द प्राईस ऑफ अ गिवन कमोडिटी ऑल्सो मे अफेक्ट इट्स डिमांड. When he expects its prices to fall in future, he will tend to buy less at the present prevailing price. कन्झ्युमर्स एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय? तर कन्झ्युमर एक्सपेक्टेशन म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा. कन्झ्युमर्स, कस्टमर्स हे एकमेकांना और आहेत शब्द. सो कन्झ्युमर एक्सपेक्टेशन्स मीन्स व्हॉट? ग्राहकांच्या अपेक्षा. मग दिलेल्या वस्तूंच्या किमतीत फ्युचरमध्ये होणारे चेंजेसचा कन्झ्युमर्सच्या एक्सपेक्टेशन्स म्हणजे कन्झ्युमर्सचे जे काही एक्सपेक्टेशन्स असतात, त्यांच्या ज्या काही त्या प्रोडक्टबद्दल किंवा मार्केटमधनं ज्या काही अपेक्षा असतात त्यावर याचा परिणाम होतो. म्हणजे वस्तूच्या किमतीतील फ्युचरमध्ये होणाऱ्या चेंजेसच्या कन्झ्युमर्सच्या एक्सपेक्टेशन्सशी त्याच्या डिमांडशी डायरेक्ट संबंध असतो. कस्टमर्सच्या काय अपेक्षा आहेत, कस्टमर्स कशा पद्धतीचे प्रोडक्ट एक्सपेक्ट करतो आहे, त्या कस्टमर्सला कशा पद्धतीची सर्व्हिस हवी आहे, ह्याचाही डिमांडवर परिणाम होतो, ह्याचाही डिमांडवर इफेक्ट हा होतो. जेव्हा त्याला फ्युचरमध्ये सर्वांकडे किंमत असेल त्या सध्याच्या प्रचलित किमतीत कमी खरेदी करण्याचा विचार हा केला जातो. म्हणजे जेव्हा एकसारखा जेव्हा प्रोडक्ट असतो, आता समजा संतूरचं प्रोडक्ट आहे आणि लाईफबॉयचं प्रोडक्ट आहे, हे एच्या दुकानातही आहे आणि बीच्या दुकानातही ते 2 प्रोडक्ट आहेत. मग आता माझ्यासारखा कस्टमर जर असेल किंवा तुम्ही असाल तर तुम्ही काय विचार कराल की अरे एच्या दुकानात ही गोष्ट 20 रुपयाला भेटते आहे, पण तीच गोष्ट बीच्या दुकानात 25 रुपयाला भेटते. मग असं असताना तुम्ही अट्रॅक्ट कुठे होणार? एच्या दुकानात, बिकॉज एमध्ये सेम प्रोडक्ट पण कमी पैशाला आपल्याला भेटतो. ओके, मग ह्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात की आपण जे प्रोडक्टची डिमांड करतो आहे त्याची प्राईस काय आहे, कुठे कोणत्या शॉपमध्ये किंवा कुठे कशा पद्धतीने प्राईसचं डिवायडेशन केलेलं आहे त्यावर सुद्धा म्हणजे कन्झ्युमर्सचं ती गोष्ट खरेदी करणं न करणं डिपेंड असतं. ओके, त्यानंतर 8 नंबरचा पॉईंट बघा, फॅशन्स. त्यामध्ये बघा, डिमांड फॉर मेनी प्रोडक्ट्स इज अफेक्टेड बाय चेंजिंग फॅशन्स. फॉर एक्झाम्पल, डिमांड फॉर commodities like jeans, सलवार कमीज etc. is based on the current fashions. म्हणजेच फॅशन्स जे आहे हे आजच्या जनरेशनमध्ये खूप असं फेमस गोष्ट झालेली आहे, स्पेशली यंग जनरेशनमध्ये. आपल्यासारख्या जनरेशनची जी म्हणजे मुलं मुली आहेत त्यांचा फॅशन्सकडे जास्त लक्ष असतो. मग फॅशन्समध्ये काय काय आलं तर जीन्स किंवा सलवार कमीज, कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स, ब्युटी पार्लर्स, ह्याकडे आजकालच्या नवीन पिढीचं अट्रॅक्शन हे जास्त असतं आणि त्याचाही डिमांडवर इफेक्ट होतो. ओके, पण फॅशन्सचं जर आपण म्हटलं जीन्स किंवा सलवार कमीज तर ह्याच्यासाठी मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे, कारण आजकालची जनरेशन ही ह्याच गोष्टी यूज करायला जास्त बघतं. कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स, ब्युटी पार्लर सर्व्हिसेस ह्यासाठी मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे. सो फॅशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन डिमांड. ओके, 9 नंबरचा पॉईंट बघा, क्लिमॅटिक ऑर वेदर कंडिशन्स. त्यामध्ये बघा, डिमांड फॉर सर्टन प्रोडक्ट्स इज डिटरमाइंड बाय क्लिमॅटिक ऑर वेदर कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल, समर देअर इज अ ग्रेटर डिमांड फॉर कोल्ड्रिंक्स, फॅन्स, कूलर्स etc. म्हणजेच काही वस्तूंची डिमांड ही जे एन्व्हायरमेंट असतं आपल्या आसपासचं, म्हणजे आपलं क्लायमेट और वेदर कंडिशन जी असते त्या थ्रू फिक्स केलं जातं. म्हणजेच क्लायमॅटिक और वेदर कंडिशन्सवर ते डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल, समर वेकेशनमध्ये कोणत्या गोष्टीला आपण जास्त डिमांड असते किंवा मार्केटमध्ये काय म्हणतात ते जे इलेक्ट्रिशियन लोक असतात, ज्यांचे इलेक्ट्रॉनिकचे शॉप्स आहेत, त्या लोकांचं तो सीझन असतो बिझनेसचा. बिकॉज समर वेकेशनमध्ये कोल्ड्रिंक्स किंवा फॅन्स, कूलर म्हणजे इन शॉर्ट कोल्ड्रिंक हाऊस किंवा इलेक्ट्रिक शॉप्स जी असतात त्या लोकांचा बिझनेस सीझन असतो तो. कारण ह्या प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा फॅन्स किंवा कूलर, AC
ह्या सर्व वस्तूंना समर वेकेशनमध्ये जास्त डिमांड असते, कारण त्या वेकेशनमध्ये त्या गोष्टींची जास्त आपल्याला आवश्यकता असते. म्हणून ज्या गोष्टींची आवश्यकता जास्त असते त्याची आपण डिमांड ही जास्त मार्केटमध्ये करत असतो. ओके. त्यानंतर 10 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे कस्टम्स. ओके. त्यामध्ये बघा, डिमांड फॉर सर्टन गुड्स इज डिटरमाइंड बाय सोशल कस्टम्स, फेस्टिवल्स अँड क्रॅकर्स. During the Diwali festivals, there is a greater demand for sweets, and during Christmas, cakes are more in demand. कस्टम्स म्हणजे काय तर प्रथा. प्रथा मीन्स कस्टम. हा थोडा नवीन शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवू नका, तुम्ही कस्टम्स लक्षात ठेवा. ओके. फक्त तुम्हाला माहिती असावं की कस्टम्स मीन्स वॉट तर प्रथा, अँड प्रथा मीन्स वॉट कस्टम्स. ओके. मग दिवाळी फेस्टिवल्स जे असतं, आता दिवाळी तोंडावर आलेलीच आहे. मग दिवाळी फेस्टिवल्समध्ये कोणत्या गोष्टीला जास्त डिमांड असते तर मिठाई, स्वीट्स जे असतात ह्या प्रोडक्ट्सना दिवाळी फेस्टिवल्समध्ये जास्त डिमांड असते. तसंच क्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा फंक्शन असतं, त्यांच्यामध्ये हे फंक्शन खूप उत्साहाने आणि खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट केलं जातं. मग त्या फंक्शनमध्ये कशाला जास्त डिमांड असते तर केक्स जे असतात त्यांना जास्त डिमांड असते. ओके. मग खूप गोष्टी अशा असतात, खूप प्रोडक्ट असे असतात की फेस्टिवल्स कोणता आहे किंवा फेस्टिवल्सनुसार त्याला डिमांड केली जाते. ओके. त्या सीझनमध्ये त्या गोष्टीला डिमांड ही केली जाते. ओके. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे अदर फॅक्टर्स. ओके. मग बघा, अदर फॅक्टर्स सच हॅज टेक्नॉलॉजी, टॅक्स, स्ट्रक्चर, बॉन्ड वेगॉन इफेक्ट, क्वांटिटी ऑफ गुड्स ETC अफेक्ट डिमांड. म्हणजेच काय म्हटले अदर फॅक्टर्समध्ये, ते काय म्हणत आहेत की अदर फॅक्टर म्हणजे इतर घटक. ओके. मग ह्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की टेक्नॉलॉजी, टॅक्स, स्ट्रक्चर, बॉन्ड वेगॉन इत्यादी म्हणजे ETC अँड अदर फॅक्टर्सचा सुद्धा मागणीवर परिणाम होतो, मागणीवर इफेक्ट होतो. म्हणजे त्यांनी म्हटले बघा, टेक्नॉलॉजी, टॅक्स, स्ट्रक्चर, बॉन्ड वेगॉन ह्यांचासुद्धा मागणीवर इफेक्ट होतो, याचासुद्धा डिमांडवर इफेक्ट होतो. ह्या गोष्टीसुद्धा डिमांडवर डिपेंड असतात. ओके. सो हे झाले तुमचे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. एकूण त्यांनी 11 पॉईंट्स दिलेले आहेत आणि एक्सप्लेनेशन पण खूप मोठं दिलेलं त्यांनी नाही आहे. ओके. थँक्यू.